Welcome students to the standard 10th. I am Pandre teacher of Pandre class. आज आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर शिकणार आहे. सायन्स 1 या पार्टमधला आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन शिकण्याच्या पूर्वी आपण काही प्रश्नांची उजळणी करूया. आणि ते प्रश्न आहेत. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द इफेक्ट ऑफ अ फोर्स ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूवर जर आपण फोर्स लावला तर त्यावर त्याचा काय परिणाम होतो आपण बघूया बाय प्रॅक्टिकली. एक वस्तू मी दाखवते तुम्हाला. समजा मी या वस्तूवर आता फोर्स लावला तर काय परिणाम होतो, तर त्या वस्तूची काय झाली स्पीड चेंज झाली. म्हणजे वस्तू पहिल्यांदा सुरुवातीला इथे होती, नंतर ती दुसरीकडे गेली, सेकंड पोझिशनला गेली. म्हणजेच त्या वस्तूची पोझिशन चेंज झाली आणि स्पीड चेंज झाली. मीन्स इट चेंजेस इट स्पीड. त्याची गती बदलते. दुसरं त्याची डायरेक्शन पण बदलू शकते. डायरेक्शन बघूया आपण. समजा वस्तूला आपण फ्लिक केलं, फ्लिक केल्यावर ती वस्तू इकडे गेली आणि तिची डायरेक्शन अशा प्रकारे चेंज झाली. मीन्स सेकंड त्या वस्तूवर काय परिणाम होतो, तर त्या वस्तूची डायरेक्शन बदलते. कधी कधी दोन्ही पण चेंज होतं, स्पीड अँड डायरेक्शन, स्पीड ॲज वेल ॲज डायरेक्शन. म्हणजे एखाद्या वस्तूला आपण फोर्स लावला, मी मस्क्युलर फोर्स लावला, बोटाने त्याला फ्लिक केला, तर त्या वस्तूची स्पीड चेंज झाली, त्या वस्तूची डायरेक्शन चेंज झाली. आणि कधी कधी तर दोन्ही एकाच वेळी क्रिया करतात अँड दॅट इज द स्पीड अँड डायरेक्शन. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. व्हॉट आर द टाईप्स ऑफ फोर्सेस. किती प्रकारचे फोर्सेस आहेत, तर अनेक प्रकारचे आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ मेकॅनिकल फोर्स दॅट इज मशिनरी फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स. These are the so many forces are, and we have taken the example, 4 examples here, that is mechanical, gravitational, nuclear, frictional forces. आज आपला मेन एम आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय हे आज आपण शिकणार आहे. बघूया आपण. तर इट इज द युनिव्हर्सल फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. मीन्स इट इज द युनिव्हर्सल, वैश्विक फोर्स आहे. आपण दोन वस्तू घेऊ, कोणत्याही दोन वस्तू घेतल्या आपण, विश्वातल्या दोन वस्तू घेतल्या. सपोज वन इज द अर्थ अँड सेकंड इज द मून. तर ह्या आपण दोन वस्तू घेतल्या आहे, यांच्यामध्ये असणारा युनिव्हर्सल फोर्स, इट इज द युनिव्हर्सल फोर्स बिटवीन, दॅट इज ही जी वस्तू आहे तिचं मास m1 आणि दुसऱ्या वस्तूचं मास m2. तर यांच्यामध्ये असणारा फोर्स बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स इट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. यांच्यामध्ये असणारा फोर्स. ह्या विश्वातल्या दोन वस्तू घेतल्या, ही अर्थचं एक मी छोटंसं मॉडेल घेतलं आहे आणि एक दुसरं घेतलं आहे. तर याला मी मून सांगितलं आहे, याला अर्थ सांगितलं आहे. ह्या दोघांमध्ये असणारा फोर्स. असं नाही की हे दोन वस्तू आहे, आपण कोणत्याही दोन वस्तू घेऊ शकतो. आपल्या कोणत्याही दोन वस्तू घेतल्या अशा प्रकारे, तर यांच्यामध्ये पण असणारा जो फोर्स आहे इट इज द युनिव्हर्सल फोर्स. इट इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एक छान कळायला आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊया. तुम्हाला माहिती आहे न्यूटनचं एक्झाम्पल. तर न्यूटनने सांगितलं फ्रूट्स हे खालीच का पडतं, ते जमिनीवरच का पडतं झाडावरून, ते हॉरिझॉन्टल का नाही पडत, किंवा बाय मेकिंग द सम अँगल विथ द व्हर्टिकल लाईन. तर ह्या अशा तिरपा का पडत नाही, म्हणजे पृथ्वीच्या बाहेर कुठंतरी असा का नाही पडत, तो सरळच का पाडतो आणि तो हॉरिझॉन्टल का नाही पडत. तर ॲक्च्युली हेच नियम हा जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, युनिव्हर्सल फोर्सचा नियम हा इथेही लागू होतो. यामध्ये अर्थ पृथ्वीचं मास आपण घेऊया याला m1 आणि हा जो फ्रूट आहे याचं मास आपण म्हणूया m2. ह्या दोघांमध्ये याचं मास जास्त आहे, अर्थचं मास जास्त आहे आणि फ्रूटचं मास कमी आहे. त्या दोघांमध्ये पण युनिव्हर्सल फोर्स आहे, पण याचं मास जास्त असल्यामुळे, अर्थचं मास जास्त असल्यामुळे हा जो फ्रूट आहे हा इट इज डायरेक्टेड टुवर्ड द अर्थ. इट डज नॉट फॉल डायरेक्टली ऑन द अर्थ, इट डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. म्हणजे तो जरी ते फळ पृथ्वीवर पडत आहे, पण ते पृथ्वीवर न पडता त्याची जी
मुवमेंट आहे ती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजेच पृथ्वीच्या सेंटरकडे होत असते आणि म्हणून ते फोड हे डायरेक्ट पृथ्वीवर सरळ पडतं, ना की तिरपं पडत मेकिंग सम अँगल विथ द व्हर्टिकल, असं अँगलनी पडत नाही, तर ते सरळ डायरेक्ट पडतं पृथ्वीवर व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शन, नॉट द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मुलांना हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला आहे? परत एकदा सांगते, हे पृथ्वीवरून फळ असं खालीच का पडतं? कारण इट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. ह्याचं मास जास्त आहे आणि फ्रूटचं मास कमी आहे, त्यामुळे फ्रूट खाली येणार, ना की अर्थ त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार. दोघांमध्ये पण फोर्स आहे, तो देखील युनिव्हर्सल फोर्स आहे. आणि इथे हे डायरेक्टेड टू द सेंटर ऑफ द अर्थ, नॉट द अँग्युलर, नॉट द हॉरिझॉन्टल डायरेक्शन. आपण एक दुसरं पॉईंट शिकूया. यामध्ये हा तर झालं डायरेक्ट जे झाड आहे ते पृथ्वीवर आहे, पण जो मून आहे तो तर खूप लांब आहे, मग त्यांच्यामध्ये पण फोर्स असतोच. यस, त्यांच्यामध्ये पण फोर्स असणारच. म्हणून तर मून हा जो आहे हा अर्थ भोवती सर्क्युलर डायरेक्शननी असा फिरत असतो. मीन्स इट्स ऑर्बिट इज द सर्क्युलर. तर यामध्ये पण फोर्स आहे, जो की फोर्स आपल्याला दिसत नाही, बट इट इज प्रेझेंट, विच इज द युनिव्हर्सल ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ अँड द मून. यासाठी अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया, एक क्लिअर व्हायला. एक दुसरं एक्झाम्पल आहे आपल्याकडे. सेकंड एक्झाम्पल. एक मुलगा आहे आणि त्याच्या हातामध्ये एक थ्रेड किंवा दोरा, हा दोरा आहे आणि दोऱ्याच्या एका टोकाला एक दगड बांधलेला आहे आणि हा मुलगा गोल सर्क्युलर डायरेक्शननी त्या स्टोनला फिरवतोय. दॅट इज द स्टोन इज मूविंग इन द सर्क्युलर डायरेक्शन. आता इथे जो फोर्स आहे, जो फोर्स स्टोनवर एक्झर्ट होतो, तो बाय हँड ऑफ द बॉय, म्हणजे हा बॉयच्या हँडकडून याच्यावर फोर्स एक्झर्ट होतो. म्हणून हा स्टोन हा जो आहे हा सर्क्युलर डायरेक्शनमध्येच फिरतोय. त्यामध्ये असणारी थ्रेडची लेंथ म्हणूया आपण, दॅट इज द फोर्स, आणि म्हणून तो बरोबर याच सर्क्युलर डायरेक्शनने अशा प्रकारे फिरतो. नक्की तो असं थोडासा डाऊनवर्ड खाली, थोडासा खाली येणार किंवा थोडासा वर जाणार अशा प्रकारे फिरत नाही. इट मुव्हिंग इन द सर्क्युलर डायरेक्शन. आता या असाच का फिरतो आणि तो फ्लाय ऑफ किंवा बाहेर का जात नाही किंवा मध्ये का येत नाही? तर यामध्ये हा स्टोन फिरवताना याच्यावर एक फोर्स एक्झर्ट होतो आणि हा फोर्स म्हणजे कोणता फोर्स आहे? तो फोर्स जो आहे त्या बॉयनी लावलेला फोर्स. आणि हा फोर्स सर्कल, या ठिकाणी एक सर्कल होतो, त्यामुळे हा फोर्स जो आहे हा सेंटर पॉईंटकडून एक्झर्ट होतो आणि हा सेंटर पॉईंटकडून या स्टोनवर एक्झर्ट होतो. म्हणून याला म्हणतात दॅट इज द सेंट्रिपिटल फोर्स. इट इज कॉल्ड ॲज द सेंट्रिपेटल फोर्स विच इज एक्झर्टेड by the boy on the stone. So it is called as the centripetal force, and the stone is revolving in the circular direction, so it is called as the center of the circle, and this force is called as the centripetal force.